सर पाहणी दौरा केला तुम्ही पुन्हा एकदा गणेशोत्सवापूर्वी हा ब्रिज सुरू होणार असं आश्वासन दिले पालिकेने काय सांगा आपण पाहिलं असेल हा डिलाय रोडचा आमचा ब्रिज जो आहे मध्ये असं चाललेलं की याचं नाव डिले रोड करायचं का कारण सरकारमध्ये असताना आम्ही पाठपुरावा सतत करत होतो रेल्वेकडून एकदा सांगितलं गेलं गर्डर चोरीला गेला दुसऱ्यांदा त्यांचं परत कास्टिंग चुकीचं झालेलं हे सगळं होऊन मला वाटतं 5-6 महिन्यापूर्वीकडे हा ब्रिज महानगरपालिकेकडे हस्तांतरित केला गेला त्यानंतर आपण पाहताय महानगरपालिकेचं काम इथे चालू आहे अर्थात कोणाची बाजू घेणार नाही पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की जर मार्च एप्रिलमध्ये खडी घोटाळा झाला नसता तर हा ब्रिज दोन्ही बाजू आत्ता ज्या स्थितीत आपण ह्या एका बाजूला उभा आहोत तशा दोन्ही बाजू आपल्याला दिसल्या असत्या असो प्रत्येक महिन्यात मी असीन सुनील शिंदे साहेब असतील स्नेहलताई असतील सचिन भाऊ असतील आमचे सगळेच गोपाळजी असतील सगळेच इथे येऊन पाहणी करत असतो कुठेही अडथळा निर्माण नाही होणार ह्याची काळजी घेत असतो आणि इकडच्या स्थानिक रहिवाशांना सांगत असतो की कुठपर्यंत पोहोचलेला आहे तसंच बीएमसीवर देखील आम्ही दबाव टाकत असतो की हा ब्रिज लवकरात लवकर पूर्ण व्हावा कारण हा ब्रिज महत्त्वाचा आहे हा जसा ब्रिज बनेल मला वाटतं ह्याच्यानंतर एल्फिन्स्टनला हात लावतील कारण तिथून वरळी शिवडी कनेक्टर जो आम्ही आमच्या काळात सुरू केलेला त्याचं काम सुरू होईल आता महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आपण ज्या बाजूला उभे आहोत तिथे आपण पाहताय डांबरीकरण सुरू आहे मी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना प्रशासकांना हेच सांगेन की आजपासून इथे तुम्ही तंबू ठोकून बसा आणि कसंही करून पुढच्या 48 तासात हे काम पूर्ण झालं पाहिजे कारण गणपती बाप्पाचं जे आगमन होणार आहे ते आम्ही ह्याच ब्रिजवरनं करणार आहे तुमचं उद्घाटन कधीही ठरलं असेल पालकमंत्र्यांना वेळ असेल नसेल हे त्यांचा कार्यक्रम त्यांनी बघावा पण गणपती बाप्पाला इथे कोणी अडवू नये विघ्नहर्ता आहे आम्ही त्यांना ह्याच ब्रिजवरनं आणणार आहे कारण हा ब्रिज नुसतं ह्या परिसरासाठी नाही तर मुंबईसाठी महत्त्वाचा आहे ऐतिहासिक आहे आणि गणपती बाप्पाचं स्वागत आणि आगमन आम्ही इथूनच करणार आहे सर आज आमदार अपात्रच्या सुनावणीला सुरुवात झाली मात्र शिंदे गटाच्या नेत्यांनी आणखी 2 आठवड्याचा वेळ मागितला तर डिले करण्याची टॅक्टिक्स मला वाटतं एक महत्त्वाचं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की अपात्र ठरवण्याची जी केस आहे ही खरं तर 1.5 वर्ष आपण पाहतो ह्याची सुनावणी झालेली आहे आता अध्यक्षांच्या दारी आहे आजपासून त्याची सुनावणी झाली पण मला हेच अपेक्षित आहे की लवकरात लवकर व्हावी डिले होऊ नये कारण हे नुसतं राजकीय पक्षांचा विषय नाहीये हा नुसतं आमदारांचा विषय नाही हा आपल्या देशातल्या लोकशाहीबद्दलचा विषय आहे लोकशाही मजबूत आहे की नाही आणि एखादं घटनाबाह्य सरकार गद्दारांचं सरकार गुंडगर्दी करणारं सरकार आपल्या डोक्यावर जे लादलं गेलेलं आहे जे महाराष्ट्र द्वेषी सरकार आहे हे या महाराष्ट्र राज्यामध्ये असं सरकार किती दिवस टिकू शकतं आत्ता पाहिलं असेल आपण जगातले अनेक देश आपल्या राज्यात आपल्या देशात येऊन गेले G20च्या निमित्ताने पण एकच खंत ही होती की एक राज्य असं आहे जिथे घटनाबाह्य सरकार बसलेलं आहे जे सरकार खोके सरकार म्हणून जाणलं जातं असं सरकार आपल्या राज्यात असताना पैशाची उधळपट्टी चाललेली घोटाळे सुरू आहेत जसं सांगितलं हा ब्रिज देखील खडी घोटाळा झाला नसता तर हा ब्रिज आतापर्यंत पूर्ण झाला असता तर हे लवकरात लवकर निकाली लागावं ही मनाची इच्छा आहे मराठा आरक्षणासंदर्भात उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलेलं आहे मात्र मराठा आरक्षणाच्या मागण्या ज्या आहेत त्या मात्र पूर्ण आज उपोषण त्यांनी सोडलेलं आहे आज आम्ही पाहिलं सगळ्यांनी टीव्हीवर पण ज्या मागण्या होत्या मला अशी इच्छा आहे माझी अशी साधारणपणे मान्यता आहे की जे काही या सरकारने आश्वासनं दिली ती पूर्ण करतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जरी झालं असेल तरी ज्यांच्यावर लाठीचार्ज झाला होता ज्यांच्यावर गोळीबार झाला तिथे आपण बंदुकी शेल बघितले ज्यांची डोकी फुटली त्यांना न्याय मिळेल आणि ह्या महाराष्ट्रातल्या सरकारमधला खरा जनरल डायर कोण आहे हे जनतेसमोर येईल ही खरी इच्छा आहे आज तुम्ही संभाजीनगरच्या दौऱ्यावरती जाणार आहेत आणि राज्य मंत्रिमंडळाची बैठक देखील होणार आहे त्यापूर्वी तुम्ही तिथे जाणार आहात नाही बघा ते काय मंत्री लोक तिथे जातील हे सरकार जे आपण बघताय खोके सरकार आहे काहीतरी थापा मारून येऊ शकतं पण आम्ही जे जात आहोत ते महत्त्वाच्या कामासाठी जातो छत्रपती संभाजीनगरच्या आसपासच्या परिसरामध्ये आपण पाहिलं असेल जरी पाऊस थोडाफार आता लागला असेल तरी पिकाचं नुकसान झालेलं आहे दुष्काळ पडलेला आहे मागच्या वर्षीचा ओला दुष्काळ आणि ह्या वर्षीचा दुष्काळ दोन्ही वेळी एका सुद्धा शेतकरीला कोणालाही कुठच्याही कोणाच्या बांधावर हे मंत्री गेलेले नाहीयेत ना कोणाला मदत मिळालेली आहे प्रशासनाने आपलं काम केलं असेल पंचनामे पाठवले असतील तरी देखील आपण पाहत असाल कुठेही मदत मिळालेली नाही आणि म्हणून शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आम्ही तिथे चाललो उद्या छत्रपती संभाजीनगर आहे परवा नाशिकचा दौरा आहे सर पीएम मोदी यांचे एक वक्तव्य समोर येते ते म्हणतात की घमंड आघाडी सनातन धर्म नष्ट करण्यासाठी प्रयत्न करते नाही मी त्यांच्यावर कधीच काही बोलत नाही सर हिंदी में जानना चाहेंगे आपने डिलाई रोड की पाहनी की उसके बारे में क्या कहना चाहेंगे हिंदी में जानना चाहेंगे आपने डिलाई रोड की देखभाल आज हमने डिलाई रोड की एक विजिट लगाई थी हर महीने में आते हैं हम यहाँ क्योंकि यही मानना था कि अगर ये और भी डिले हो जाए तो इसका नाम डिलाई रोड से डिले रोड तो करना नहीं चाहिए लेकिन एक ही बात है अगर आपने देखा होगा एक भ्रष्टाचार सामने आया होगा
अप्रैल में था वो जो ग्रेवल का होता है वो स्कैम हमने सामने लाया, जनता के सामने लाया। अगर वो स्कैम नहीं होता तो आज ये रोड क्या गोखले रोड भी पूरी तरह बन जाता था। लेकिन आप कह रहे हैं कि आह्वान है कि अगर ऑफिशियली चालू नहीं भी किया गया तो गणपति बापा का नहीं, काफी सारे काम ऐसे हैं, जैसे सूर्य की जो एक स्कीम है वसई विरार में पानी की, वो भी इनॉग्रेशन के लिए रुकी हुई है, उसका भी हमने आंदोलन छेड़ा था। काफी सारे ऐसे काम है, मुंबई में हो, महाराष्ट्र में हो, जहां ये सरकार को वक्त नहीं है, समय नहीं है, दूसरे लोगों को कैसे अपने पार्टी में लिए जाए उसी पे पूरा ध्यान है, लेकिन कामों पे ध्यान नहीं है। काम की बात कोई करता नहीं है, इसी पे फोकस नहीं, इसलिए ये काम इनॉग्रेट नहीं होते हैं। लेकिन मैं यही कहना चाहता हूं कि जो गणपति बापा का आगमन होगा वो इसी ब्रिज से होगा और आने वाले 17 तारीख को होगा। 370 हटाने के बाद भी JNK में हमले हुए कल, उसके बारे में क्या कहना चाहिए? कल वो तो हुआ, लेकिन बीजेपी के कार्यालय में क्या हो रहा था? एक तरफ आपने देखा होगा 3 जवान हमारे शहीद हुए, दूसरी तरफ अगर आप देखें तो बीजेपी के कार्यालय में सेलिब्रेशन था। ऐसे कुछ कभी बात हो सकती है हमारे देश में? ये दुख की बात है। कशावर 370 कलम हटवलं. काल आपण पाहिलं असेल, ह्याच्यात कोणी राजकारण करू नये, पण महत्वाची गोष्ट आहे, काल जसा अतिरेक्यांचा हमला झाला त्यानंतर 3 जवान आपले शहीद झाले आणि एका बाजूला हे होत असताना दुसऱ्या बाजूला आपण पाहताय बीजेपीच्या मुख्यालयामध्ये सेलिब्रेशन चालू होतं. ही दुःखाची गोष्ट आहे. आणि तसं जर आपण पाहिलं तर आत्ता पण तिकडचे काश्मीरी पंडित देखील अजून त्यांचा आवाज कोणी ऐकत नाहीयेत. हा एक महत्वाचा विषय आहे. तो ते काही भारतवासी नाही आहेत का? तर लोकसभेचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलेलं आहे, पण मात्र जो काही अजेंडा आतापर्यंत समोर आलेला आहे तो विशेष अधिवेशन बोलवण्यासाठी हे हे आता तुम्ही ठरवायचं. इंडिया आघाडीच्या समन्वयकांची बैठक दिल्लीमध्ये पार पडलेली आहे. लोकसभेच्या मतदारसंघांच्या जागा वाटप महाराष्ट्रातल्या 48 जागांसाठी पूर्ण होत आले का? तुमची काय? मला वाटतं आपल्याला सर्वांना माहिती आहे की देशभरात इंडिया आघाडी जी आहे, जीतेगा इंडिया जुडेगा भारत, हे आम्ही पुढे घेऊन चाललेलो आहे. तुमचे आमचे सगळ्यांचे आवाज ह्या देशातले स्वातंत्र्य असंच ठेवायला, चांगलं पुढे न्यायला आणि संविधानाचं रक्षण करायला आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत. आणि हे होत असताना आपण पाहताय की एका बाजूला इंडिया आणि दुसऱ्या बाजूला एनडीए, जी आधी एनडीए कधी भेटलीच नव्हती, की जेव्हा अस्तित्वात नव्हती, अशी एनडीए भेटलेली आहे. आणि आपण पाहताय त्याचे परिणाम काय आहेत. पण महत्वाची गोष्ट ही आहे की देशाची जनता यावेळी इंडिया आणि भारत म्हणजे आम्ही आमच्यासोबत उभे राहणार. सर, आज जेव्हा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं तेव्हा मुख्यमंत्री होते, भाजपचे नेते होते, मात्र राष्ट्रवादीचा एकही नेता तिकडे उपस्थित नव्हता. मला वाटतं एक महत्वाची गोष्ट आहे की नेते मंडळी जिथे जातात ठीक आहे, ते चालू असतं, पण परत एकदा मी सांगतो, जी सरकारने आश्वासनं दिलेली आहेत ती पूर्ण करणार आहेत का? आणि दुसरं म्हणजे माझं पुन्हा मागणी हीच राहील की जे जनरल डायर आहेत, ज्यांनी लाठीचार्जचे आदेश दिले, ज्यांनी तिथे त्या एसपीना सांगितलं असेल की लाठीचार्ज करा, कोण हे मंत्री आहेत? गृहमंत्री आहेत का की दुसरे कोण मंत्री आहेत ज्यांनी हे आदेश दिले? हे लोकांसमोर आलं पाहिजे. आदित्य जे आश्वासनांचा मुद्दा तुम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. जाऊ दे. बघा, ज्यांना 16 वर्ष आमच्यावर टीका करायला पगार मिळाला त्यांच्यावर काय बोलायचं? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.